शिराळा तालुक्यामधल्या राजवीर हनुमंत पाटील राहणार भिव एका छोट्या बालकावरती बिबट्याच्या हल्ल्यामुळे दुर्दैवानं त्याचा मृत्यू झाला आणि मृत्यू झाल्यानंतर त्यावेळेस सुद्धा आणि त्याच्या अगोदर सुद्धा अगदी शिवरवाडीपासनं ते सुरूल ओझरडे आमच्या असणाऱ्या त्या परिसरामधल्या भडकंबेपासनं ते अगदी मंदूरच्या असणाऱ्या वाड्या तोड्यांमध्ये प्रचंड मोठ्या पद्धतीनं बिबट्याची एक दहशत निर्माण झालेली आहे आणि त्या दहशतीच्या सावटाखालीच या असणाऱ्या छोट्याशा बालकाचा मृत्यू झाल्यानंतर खूप मोठ्या पद्धतीनं जनआक्रोश निर्माण झाला आणि जनआक्रोश निर्माण झाल्यानंतर तिथं त्याचं शव ठेवलं होतं ते शव सुद्धा त्याचे कुटुंबीय ताब्यात घ्यायला तयार नव्हते आणि त्या सगळ्या असणाऱ्या सहकाऱ्यांची एकच मागणी होती की या संदर्भात काही ना काहीतरी ठोस अशा पद्धतीचे उपाय वन खात्याच्या माध्यमातून करण्यात यावेत। त्यावेळेस दूरध्वनीवरनं मी वन खात्याच्या असणाऱ्या अनेक अधिकाऱ्यांच्याबरोबर पण संवाद साधायचा प्रयत्न केला, पण त्यातले आरेफो जो होते पारधी त्यांच्याशी संवाद साधला तरी पण त्यांनी येण्याच्यासाठी जी तसदी घ्यायला पाहिजे ती तसदी घेतली नाही आणि त्यामुळे तो आक्रोश वाढत गेल्यानंतर जवळजवळ 2 वाजेपर्यंत नंतरच्या काळामध्ये प्रांत साहेब आले, DFO साहेब आले, त्यानंतर गुरुप्रसाद साहेब आले। प्रश्न विचारतो ह्या संदर्भातला प्रश्न माझा असा आहे की या सर्व आमच्या असणाऱ्या शेतकरी बंधूंना सकाळच्यापासून संध्याकाळपर्यंत ते शेतात काबाड कष्ट करत असतात। आमच्याकडे दिवसा वीज अजून काही ठिकाणी नाही, त्यामुळं अनेक ठिकाणी अशी परिस्थिती आहे की संध्याकाळी 6 नंतर चिटपाखरू सुद्धा आमच्या भागामध्ये शेतामध्ये लोक जात नाहीत। तर त्या संदर्भात माझे 3-4 पॉइंटेड प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत वनमंत्र्यांना की सदरचा जो गलथान कारभार करणारा जो पारधी नामक आरेफो आहे त्याला तुम्ही सक्तीच्या रजेवर घालवलं होतं, त्याच्या निलंबनाच्या संदर्भातली कोणती कारवाई झाली? एक दुसरं आदरणीय अध्यक्ष महोदय आपल्या मार्फत मला विचारायचं की निर्बीजीकरणाच्या संदर्भातली जी एक अत्यंत महत्त्वपूर्ण चर्चा झाली होती त्याच्या संदर्भातली आज काय स्थिती आहे? त्याचबरोबर या असणाऱ्या बिबट्यांना पकडण्याच्या संदर्भात आपल्याला मुख्य चीफ वाईल्ड लाईफ वॉर्डन यांची परवानगी घ्यायला लागते, त्याच्याऐवजी मुख्य वन संरक्षकांच्याकडे परवानगी देता येऊ शकते का? त्याचबरोबर ह्या संदर्भात आपल्या असणारे हे सगळे बिबटे जे आहेत ते आपण शेड्यूल 1 मध्ये टाकलेले आहेत, त्यांना शेड्यूल 2 मध्ये टाकण्याच्या संदर्भात सरकार ठोस पावले टाकणार का? विचारतोय सर। ट्रॅप कॅमेरे, पिंजरे, AI मॉनिटर्ड आपले असणारे अलार्म सिस्टीम्स आणि त्याचबरोबर सर माझी एक आपल्याकडनं विनंती आहे की 3(1) खाली 14/8/23चा आपला जो वन खात्याचा GR आहे त्यामधनं 3(1) खाली आपण बिबट्याचा किंवा वन्य प्राण्याचा हल्ला झाला तर आपण त्यांना नुकसान भरपाई देतो, पण 3(2) खाली जर समजा अपघात झाला तर त्यांना आपण काहीही देत नाही। तर त्या संदर्भात जसं आपण हल्ला झाल्यानंतर आपण त्या संदर्भात आपल्या असणाऱ्या त्या कुटुंबाला मदत करतो तशीच अपघाताप्रमाणेच आपण देणार का? हे माझे पॉइंटेड प्रश्न आदरणीय आपल्या मार्फत आदरणीय वनमंत्री महोदयांना आहेत। सन्माननीय अध्यक्ष, सन्माननीय सदस्य सत्यजित देशमुख यांनी जी लक्षवेधीच्या माध्यमातून सभागृहाचं लक्ष केंद्रित केलेलं आहे तो सांगली जिल्ह्यातला शिराळा वालवा तालुका हे चांदोली अभयारण्याशी लागून आहे। त्यांनी सांगितलेली गोष्ट खरी आहे। 30/1/2026 रोजी कुमार राजवीर हनुमंत पाटील हा मुलगा अंगणात खेळत असताना बिबट्यानं त्याला तिथून उचलून गेलं आणि त्याचा मृत्यू झाला। त्याबाबत माननीय सदस्यांनी ज्या अधिकाऱ्याचा नावाचा उल्लेख केलेला आहे की त्यांनी दिरंगाई केली म्हणून त्या ठिकाणी हा बळी गेला, तर ते वनक्षेत्रपाल पारधी यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। दुसरी बाब अशी की त्यांनी सांगितलं की बिबट्यांची संख्या रोखण्याच्या अनुषंगानं राज्य शासनाच्या वन विभागानं प्रयत्न चालू केलेले आहेत का? केंद्रीय वन विभागाच्या वन्यजीव मंत्रालयाकडून काही प्रमाणामध्ये संख्या देऊन त्याच्यावर तशा प्रकारचे नियमन करण्याची परवानगी दिली आणि पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर आणि शिरूर या परिसरातल्या असलेल्या बिबट्यांच्या माध्यमातून तो प्रयोग सुरू झालेला आहे। एक 2-4 महिन्यामध्ये त्याचे रिझल्ट्स आपल्याला लक्षात येतील। त्यांनी सांगितले की बिबट्या हा शेड्यूल 1 मधून शेड्यूल 2 मध्ये आणण्याकरता प्रयत्न शासनाचे चालू आहेत का? तर ही गोष्ट खरी आहे।
केंद्रीय वन्यजीव विभागामार्फत सुद्धा मान्यता मागण्याचे सुरू झालेले आहे आणि राज्य स्तरावर सुद्धा शेड्यूल 2 मध्ये आणण्याच्या करता भूमिका मांडण्यात आली आणि कालच कॅबिनेटमध्ये त्याला मान्यता मिळाली। एकूणच बिबट्यांचा वावर हा प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्र, त्याच्यामध्ये पुणे जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा। 2-4 दिवसापूर्वीच वनतारा या ठिकाणी 25 बिबट्यांची रवानगी केली, अधिक आणखी 25 बिबटे तिथे रवानगी करण्यात येतील। अन्य राज्याच्या वन विभागाने सुद्धा बिबट्यांची मागणी केलेली आहे, त्याकरता केंद्रीय वन विभागाची परवानगी घेऊन तसे बिबटे त्यांना देण्यात येतील। एकूणच बिबट्यांचा वावर, त्याच्यामुळे मानव आणि वन्यजीव यांचा संघर्ष, याच्याकरता सॅटेलाईटच्या माध्यमातून सुद्धा यंत्रणा राबवणं सुरू केलेलं आहे। जागोजागी स्टँड अलोन कॅमेरे लावून त्यांच्या मार्फत त्या बिबटे आल्याची माहिती मिळाल्यानंतर मोठ्या कर्कश आवाजामध्ये 1 किलोमीटरपर्यंत लोकांना जागृत करण्याची भूमिका घेतलेली आहे। अध्यक्ष महोदय, या ठिकाणी नुसतं वन खातं नाही, महसूल खातं, पोलीस खातं, लोकप्रतिनिधी, NGOज यांच्या मार्फत लोकांना अवेअरनेस करण्याचा प्रयत्न चालू झालेला आहे। माननीय सत्यजित देशमुख यांनी जी भूमिका मांडली ही जनहिताच्या करताच मांडलेली आहे आणि त्यांच्या दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं वन खातं निश्चितपणे त्या ठिकाणी कार्यक्षमतेनं काम करत आहे।